गुड मॉर्निंग एवरीवन। तो हमने पिछले क्लास में मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम ह्या चॅप्टरमध्ये गॅसेस सायकल्स बघितल्या दोन. त्या गॅसेस सायकल्समध्ये आपण कोणत्या कोणत्या सायकल बघितलेल्या आहेत? कार्बन सायकल अँड ऑक्सिजन cycle. Okay, so these are the two gases cycle. Now we have to learn about sedimentary cycles. Sedimentary cycle. Okay, sediment that is the part of rock as well as part of soil. Okay, तर याच्या खाली म्हणजे सॉईलच्या खाली किंवा रॉक्समध्ये जे दडलेले न्यूट्रियंट्स असतील यांचं पण रिसायकलिंग होतं किंवा त्यांचं सर्क्युलेशन होतं अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर्स थ्रू विदिन अ बायोस्फेअर. याला आपण म्हणतो न्यूट्रियंट्सचं ज्याला आपण म्हणतो आता हे सेडिमेंटरी सायकल. आता त्याच्यामध्ये सेडिमेंटरी सायकल कोणती? तर त्यामध्ये आहे फर्स्ट आहे एकच दिलेली आहे आय थिंक नायट्रोजन सायकल महत्त्वाची आहे. नायट्रोजन सायकल हे खूप यूजफुल आहे कारण कुठलाही ऑर्गॅनिझम असेल कोणताही ऑर्गॅनिझम ह्या पाथवेला या सायकलला फॉलो करतो. बिकॉज नायट्रोजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट फॉर ऑल लिव्हिंग बॉडीज बिकॉज इट इज अ पार्ट ऑफ आवर प्रोटीन्स, इट इज अ पार्ट ऑफ आवर न्यूक्लिक ॲसिड. So without nitrogen we cannot make our body, right? So नायट्रोजनचा जो पर्सेंटेज आहे आय थिंक नियर अबाउट 78% जो आहे आपल्याकडे नायट्रोजनचा ॲटमॉस्फिअरमध्ये अमाऊंट आहे आपल्याला माहिती आहे. जास्तीत जास्त फॉर्म जो आहे तो नायट्रोजनचा आहे. तर नायट्रोजनचे फॉर्म्स आपल्याला बघायचे आहेत. तर ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे गॅसेस फॉर्ममध्ये कुठला असतो तर हा N2 वाला असतो. N2 इज अ नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ गॅस, राईट? नायट्रोजन इज इन द फॉर्म ऑफ गॅस, राईट? आता ह्या नायट्रोजनस गॅसला म्हणजे नायट्रोजनला गॅस फॉर्ममध्ये आहे. तर सपोज करा एखादा प्लांट आहे किंवा कोणते ॲनिमल्स असतील, हे काय गॅस जसं ऑक्सिजन घेतलं त्या पद्धतीनं काय नायट्रोजन घेऊ शकतात, असं ब्रीथ करू शकतात? नाही, हे पॉसिबल नाही. तर काय होतं की या गॅसना म्हणजे नायट्रोजन गॅसला फिक्स करावं लागतं. दॅट इज द प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. आपण हे मागच्या वर्षी ऐकलं असेल, नायट्रोजन फिक्सेशन केलं जातं बायोटिक ॲज वेल ॲज अबायोटिक प्रोसेस थ्रू. नायट्रोजन फिक्सेशन मीन्स व्हॉट? दॅट इज द conversion of atmospheric nitrogen that is in the form of gas is into a different forms of compound. आपण काय म्हणतो की नायट्रोजनस गॅसला दुसऱ्या कुठल्या तरी कंपाऊंड्समध्ये कन्वर्ट करणं. कुठल्या त्या असतात नायट्रोजनस कंपाऊंड्स आर कन्वर्टेड इनटू नायट्रेट, और आपण पहिल्यांदा नायट्राइट घेऊ त्याच्यानंतर नायट्रेट घेऊ. ओके, हे असतात काय NO2, NO3, these are the nitrite and nitrate. So conversion of atmospheric nitrogen into nitrite and nitrate, this process is known as conversion of atmospheric nitrogen into nitrite and nitrate by the various processes, various biotic and abiotic processes. This process is known as nitrogen fixation. Okay, definition लिहून ठेवायची. conversion of atmospheric, खाली जात आहे थोडं. ओके, atmospheric nitrogen into compounds like nitrite and nitrate by various abiotic and biotic processes is
known as or called as nitrogen fixation. नायट्रोजन फिक्सेशन. ओके. आता नायट्रोजन फिक्सेशन आहे. नायट्रोजन फिक्सेशनमध्ये पण अबायोटिक आणि बायोटिक, जसं आपण तिथं बघितलं होतं ऑक्सिजन सायकल असेल किंवा कार्बन सायकल, तिथं पण बायोटिक आणि अबायोटिक जे आहेत ते त्यामध्ये इन्वॉल्व आहेत. जसं की आपण बघितलं होतं कार्बन सायकलमध्ये बायोटिक प्रोसेस असतील तर ह्युमन जे आहे रेस्पायरेशन करतील किंवा फोटोसिंथेसिस करताना कार्बन डायऑक्साईडचे यूज करतील. आणि अबायोटिक जे आहे ते इंडस्ट्रीयल स्मोक असतील किंवा व्हेहिक्युलर स्मोक किंवा बर्निंग ऑफ फ्यूल्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अबायोटिकमध्ये येतात. ऑक्सिजनमध्ये पण फोटोसिंथेसिस वगैरे जे प्रोसेस आहेत त्या आहेत त्या बायोटिक प्रोसेस आहेत. त्याच्यामुळं काय करतो आपण, ऑक्सिजनचं अपटेक करतो, त्या प्रोसेसला म्हणतो रेस्पिरेशन. हे बायोटिक प्रोसेसेस आहेत. अबायोटिकमध्ये आपण सांगतो की जर आपण सपोज करा आपल्याला कुठलं बर्निंग करायची आहे किंवा काहीतरी जाळायचं असेल तर त्या ठिकाणी आपण बघतो की ऑक्सिजन जो आहे तो नसतो. तर समजा जळत जरी असेल, एखादी अबायोटिक प्रोसेस जरी होत असेल बर्निंग, तेव्हा CO2 जो असतो, म्हणजे त्या ठिकाणी पण आपल्याकडं ऑक्सिजन जो आहे कुठल्या तरी दुसऱ्या ॲटमसोबत कंबाईन होऊन रिलीज होताना दिसतो. म्हणजे CO2 ॲटमॉस्फिअरमध्ये जातो आहे कुठल्याही फॉर्ममध्ये, तर तो परत ऑक्सिजनमध्ये आणणारच बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. इथं तसंच होतं. अबायोटिक प्रोसेसेस आहेत आपल्याकडं बऱ्याचशा इंडस्ट्रीयल प्रोसेसेस थ्रू देखील नायट्रोजन जो आहे नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये कन्वर्ट करून रिलीज केल्या जातात ॲटमॉस्फिअरमध्ये. तुम्हाला आठवत असेल ओझोन लेअर जो आहे डिप्लेट होत चाललेला आहे. ॲसिड रेन वगैरे मागच्या वर्षी पाहिले आपण. ॲसिड रेनमध्ये मी सांगितलं होतं नायट्रस ॲसिड ऑक्साईड्स असतात, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन NO जर घेतलं आपण ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन किंवा हे नायट्रेट नायट्राईट हे सगळे जे आहेत इंडस्ट्रीयल स्मोक थ्रू किंवा बर्निंग केल्यामुळे हे ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतात. हे कुठल्या प्रोसेस आहेत तर अबायोटिक. बायोटिक प्रोसेस कोणत्या आहेत तर आपल्याकडे नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी एक बॅक्टेरिया अवेलेबल आहे. तसं ॲझोटोबॅक्टेरिया किंवा ॲझोटोबॅक्टर किंवा नॉस्टॉक सारख्या अल्गी किंवा आपण एक पॉप्युलर बॅक्टेरिया आहे रायझोबियम बॅक्टेरियम कॉल्ड रायझोबियम फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट अँड नायट्राईटमध्ये. म्हणजे अशा प्रकारचं जे कन्व्हर्जन आहे हे असे बायोटिक प्रोसेस थ्रू देखील केलं जातं. आता आपण एक उदाहरण घेऊया नेमकं काय होतं याच्यामध्ये. ओके, डेफिनेशन लिहायची आणि हे कन्व्हर्जन लिहायचं नायट्राईटचं नायट्रेटचं. नायट्रोजन फिक्सेशन समजलं असेल तुम्हाला की ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन कोणताच ऑर्गॅनिझम घेऊ शकत नाही, त्याच्यामुळं आपल्याला होतं काय नेचरमध्ये ह्याच्यात कन्वर्ट केलं जातं बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज वेल ॲज नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, तर मग काय करतील, सपोज करा हे ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये ओके, ॲटमॉस्फिअरमध्ये इथं आहे नायट्रोजन. ओके, इथं कुठला तरी एखादा प्लांट आहे. ओके, these are the roots of plant, this is the soil surface. okay, सपोज करा इथं एखादा ॲनिमल आहे, ॲनिमल कुठला तरी ॲनिमल बॉडी असेल. ओके, किंवा म्हणून आपण डेड ॲनिमल बॉडी देखील चालेल आपल्याला. ॲटमॉस्फिअर आहे, सपोज करा रेनिंग होती, ॲटमॉस्फिअरमध्ये रेनिंग होत आहे. ओके, पाऊस पडतोय.
क्लाउड आहेत हे, दीज आर द क्लाउड, आणि या ठिकाणी पडतोय पाऊस. ओके, समजत असेल तुम्हाला. ह्या ठिकाणी काय होईल बघा, इथं हे सॉईल आहे, सॉईल सरफेस आहे, इथं असतील डिकम्पोजर्स. ओके, डिकम्पोजर्स आहेत. ओके, 1 मिनिट. डिकम्पोजर्स आहेत. होतं काय, जेव्हा आपल्याकडे सॉईलमध्ये नायट्रोजन तर आहेच. ओके, ते आला कुठून, तर हे बघा या ठिकाणी जे ॲटमॉस्फिअरमध्ये N2चा फॉर्म आहे, तो जेव्हा रेन होत असते ह्याला काय केलं जातं, पाण्यासोबत मीन्स वॉटरसोबत याला मिक्स केलं जातं. होतंच ॲटोमॅटिकली इथं मिक्स होईल हा, आणि तो कुठल्या तरी फॉर्ममध्ये तो सॉईलवरती येऊन पडणारच. ओके, आता आल्यानंतर काय होतं, सपोज करा हा N2 आहे. ओके, N2चं कन्वर्जन रायझोबियम आहे, समजा रायझोबियम आहे, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. हा काय करेल, या N2ला NO2 मायनस NO3 मायनस म्हणजे नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये कन्वर्ट करून टाकेल. राईट, नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये कन्वर्ट झालं. हे तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आला होता पाण्यासोबत. आता दुसरा सोर्स बघा, ही ॲनिमल बॉडी डेड झाली. सपोज करा डिकम्पोजर्सनी यांना डिकम्पोज केलं. ॲनिमलची बॉडी जवळपास नायट्रोजन कंपाऊंड असल्याशिवाय बनणारच नाही. राईट, म्हणजे ह्यांना जेव्हा डिकम्पोज केलं जातं, ओके, हे डिकम्पोज झाल्यानंतर यांचे जे मिनरल्स असतील नायट्रोजन वगैरे, हे देखील कशात, नायट्राईट आणि डिकम्पोजर्स काय करतील, नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये इथं करून देतील. किंवा समजा नाही जरी केले तर हे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया अवेलेबल आहेत सॉईलमध्ये, हे करून टाकतील. त्या N2चं कन्वर्जन परत कशात करतील, या फॉर्ममध्ये नायट्रोजन जे काही आहे त्यांच्याकडं, त्यांचं कन्वर्जन नायट्राईटमध्ये किंवा नायट्रेटमध्ये करतील. हे नायट्रेटमध्ये करण्यामागचा उद्देश काय असतो की हा फॉर्म हे युटिलाइज करू शकत नाहीत. ओके, मग काय होतं की यांना हे घेता येतो, फॉर्म जो आहे हा नायट्रेटला ॲब्झॉर्ब करू शकतात विथ द हेल्प ऑफ रूट हेअर्स. त्यांच्या मिनरल ॲब्झॉर्प्शन जे असते त्याच्या थ्रू याला पण ॲब्झॉर्ब करू शकतात. आता काय झालं बघा, नायट्रेट गेलेलं आहे यांच्या बॉडीमध्ये, राईट, प्लांटच्या बॉडीमध्ये. मग काय होणार, आता या ठिकाणी ह्या प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस होणार तो पार्ट वेगळा आहे. इथं आपल्याला फक्त नायट्रेटबद्दल बोलायचं आहे, नायट्रोजनबद्दल. म्हणून आपण ते फोटोसिंथेसिस किंवा ॲनिमल फूड कन्झ्युम करेल म्हणजे शुगरचं ब्रेकडाऊन करेल असं डायग्राममध्ये दाखवलं आहे. पण आपण फक्त काय करूया की नायट्रोजनचं काय होतं, इथं कशा पद्धतीनं कन्वर्जन होतं तेच बघायचं आहे आपल्याला. तर आता हे नायट्रेट गेलेलं आहे बॉडीमध्ये, राईट. आता एक प्रोसेस आहे आपल्याकडं, दॅट इज द अमोनिफिकेशन. तुम्ही जर पुस्तकमध्ये बघितलं, अमोनिफिकेशन प्रोसेस आहे. अमोनिफिकेशनमध्ये सांगितलेलं की रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ बॉडीज और डेड बॉडीज और एक्सक्रिटरी वेस्ट, राईट. एक्सक्रिटरी वेस्ट थ्रू आपण बघतो की आपल्याकडं जी एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, किडनी जे आहे, जेव्हा ब्लड फिल्टर करत असते, राईट, ब्लड फिल्टर करत असते, तर तेव्हा काय होतं की तो ब्लड जो फिल्टर होतो त्याच्यामध्ये काही वेस्ट प्रोडक्ट निघतात. वेस्ट प्रोडक्ट कोणते निघतात, कोणते वेस्ट असतात, अमोनिया निघतो, ओके, युरिया निघतो, हे नायट्रोजनस कंपाऊंड आहेत, युरिक ॲसिड, असे काही वेस्ट प्रोडक्ट निघतात. हे वेस्ट जे असतात यांना रिमूव्ह करतो आपण एक्सक्रिटरी सिस्टीम थ्रू. ओके, तर हे वेस्ट कुठून आले बॉडीमध्ये, दॅट इज द प्रोसेस ऑफ अमोनिफिकेशन. यांना काढणं, अमोनिफिकेशन म्हणजे अमोनियामध्ये कन्वर्ट करणं. ओके, अमोनियात कन्वर्ट केलं कशाचं, ह्या नायट्रोजनचं. आपण आपल्या बॉडीत कुठून आले हे अमोनिया, कसं आलं, कारण आपण तर नायट्रेट कधी ॲब्झॉर्ब करत नाही, आपल्याकडे काही रूट्स नाहीत. मग ते कसं आलं, तर आपल्या बॉडीमध्ये आपण काय करतोय की आपण प्रोटीन्स कन्झ्युम करतोय, राईट. आपल्याकडं प्रोटीन खातोय आपण, पल्सेस, डाळी खाल्ल्या प्रोटीन्स मिळतात. प्रोटीन कशानं बनले, प्रोटीन्स बनतात अमायनो ॲसिडनं. आणि अमायनो ॲसिडमध्ये काय काय असतं,
कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन एवढे एलिमेंट्स असतात. बघा ह्याच्यामध्ये नायट्रोजन पण आहे. मग नायट्रोजन आपण खातोय, मग त्या नायट्रोजनचं जेव्हा ब्रेकडाऊन होईल, अमायनो ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होईल, तर ह्याचं जेव्हा अमायनो ॲसिडचं ब्रेकडाऊन केलं जातं किंवा त्याच्यामध्ये जेव्हा प्रोटीन अमायनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात तेव्हा काही वेस्ट बी प्रोड्यूस होतं. जेव्हा त्यांचं डायजेशन होतं तेव्हा असे काही वेस्ट प्रोड्यूस होतात. नायट्रोजिनस कंपाऊंड अमोनिया, दॅट इज द प्रोसेस ऑफ अमोनिफिकेशन. ओके, अमोनिफिकेशन मीन्स रिलीज ऑफ अमोनिया थ्रू बाय द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ॲनिमल बॉडीज. एखादा ॲनिमल मेला तर तिथं जर तुम्ही त्या सराउंडिंगमध्ये गेलात तर तिथं तुम्हाला स्मेल येतो. तो म्हणजे नॉन प्लीजर स्मेल आपण त्याला म्हणू. आपण श्वास देखील घेऊ शकत नाही तिथं. तर तिथं काय काय असतं, कार्बन डायऑक्साईड असतो, हे अमोनिया असतात, म्हणजे असे वास आपण घेऊ शकत नाही. तर हे होतं डिकम्पोजिशन प्रोसेस थ्रू. आणि आपल्याकडे एक्सक्रिटरी सिस्टीम, जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू काही वेस्ट बनतील आणि ब्लडमध्ये टाकल्या जातील, ब्लडला फिल्टर केलं जाईल आणि मग असे वेस्ट बनतात, त्यांना फेकतोय आपण बाहेर. ओके, आता मग काय होतं, प्लांट काय केले, नायट्रेट घेतले. आता हा नायट्रेट फॉर्म त्यांना युजफुल नाही, त्यांना बनवायचा असतो त्यांचं युजफुल मटेरियल, दॅट इज द प्रोटीन. ओके, प्रोटीन, अमायनो ॲसिड्स त्यांच्या बॉडीमध्ये हे बनवायचे असतात. मग हे काय करतात, नायट्रोजन, कारण आपण बघतोय की नायट्रोजनस बॉडी जरी असली आपल्याकडे, DNA जरी नायट्रोजननं बनलेला असेल तरी देखील आपल्याला नायट्रोजन खावं लागतं. आपण ॲनिमल आहोत म्हणून खातोय, हे प्लांट्स आहेत म्हणून खालून म्हणजे सॉईलमधून ॲब्झॉर्ब करतात. ॲब्झॉर्ब करताना ते असं कोणतं प्रोटीन वगैरे डायरेक्टली ॲब्झॉर्ब करू शकत नाही, म्हणून ते काय केले, नायट्रेटचा फॉर्म ॲब्झॉर्ब करायला तिथं अडॅप्ट झाले. आता हे नायट्रेट घेतल्यानंतर काय होतं, एक नायट्रिफिकेशन प्रोसेस आहे. नायट्रिफिकेशन प्रोसेस आहे. ती प्रोसेस काय होते, आधी तर हे जे नायट्रेट त्यांनी घेतले याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतील. ओके, अमोनियामध्ये करतील, दॅट इज द अमोनिफिकेशन म्हणू आपण. अमोनिफिकेशन म्हणजे काय, जेव्हा एखादा नायट्रेटचा आला असेल तर त्याला अमोनियामध्ये कन्वर्ट करणं. ओके, दॅट इज द अमोनिफिकेशन. आणि सोबतच रिलीज करणं, अमोनिया रिलीज करणं. पुस्तकमध्ये थोडंसं त्यांनी वेगळं सांगितलं की रिलीज ऑफ अमोनिया. ओके, अमोनिया रिलीज करणं म्हणजे असं नाही की कुठून आला अमोनिया, बनला कुठून, तर या नायट्रेटपासूनच बनलेला आहे. दॅट इज द प्रोसेस ऑफ अमोनिफिकेशन. आता अमोनिफिकेशन, अमोनिया बनला. आता नायट्रिफिकेशन काय असतं बघा, हे अमोनिया जो आहे याला प्लांट काय करतात, लगेचच कन्वर्ट करून टाकतात. कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड नायट्रेट परत. ओके, कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट अँड नायट्राइट. तसं तर हे डिकम्पोजिशन होताना अमोनियाचं कन्वर्जन करायला पाहिजे याच्यामध्ये, पण ते होत नाही. आता ह्याच्यात काय केलं जातं, ह्यांच्यामध्ये अमोनिया बनला, अमोनियाचं लगेच काय कन्वर्जन करतात ते प्रोटीन्समध्ये. प्लांट कशात कन्वर्ट करतात, त्याला अमोनियाला प्रोटीनमध्ये करून टाकतात आणि प्रोटीनचं कन्वर्जन होतं ब्रेकडाऊन झाल्यानंतर अमायनो ॲसिड्समध्ये. ओके, म्हणजे अशा पद्धतीने यांनी नायट्रेट घेतले, ॲब्झॉर्ब केले, यांच्या बॉडीमध्ये नायट्रेट आला, त्याला अमोनियात कन्वर्ट केले, अमोनियाचं कन्वर्जन प्रोटीनमध्ये केले आणि ते अमायनो ॲसिडमध्ये पण होत असतं. तर अशा प्रकारचे त्यांच्या बॉडीमध्ये प्रोसेसेस होत असतात. कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू युजफुल कंपाऊंड्स. ओके, दॅट इज द नायट्रिफिकेशन प्रोसेस. कन्वर्जन ऑफ ammonia into nitrate and nitrite, this process is called as nitrification. Okay, conversion of ammonia into nitrate and nitrite. Okay, this is the nitrification. आता डिनायट्रिफिकेशन एक प्रोसेस आहे. डिनायट्रिफिकेशन, ओके, हे पण करणं गरजेचं असतं, कारण सगळ्याच्या सगळं नायट्रेट किंवा नायट्राईट ह्यांचं यूज आपल्याकडे नसतो. त्याच्यामुळं जे अनयूजफुल आहेत, जास्तीचे झाले असतील तर त्यांना कन्वर्जन ऑफ नायट्रेट इंटू ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन और नायट्रोजन गॅस,
This process is called as denitrification. Okay, conversion of nitrite and nitrate into atmospheric nitrogen, that is in the form of gas, is known as denitrification. So this is the nitrogen cycle. याच्यामध्ये कसं रिसायकलिंग व्हायली, डेफिनेशन कशी सांगणार, सर्क्युलेशन और रिसायकलिंग ऑफ atmospheric nitrogen into nitrate, nitrite by the various biotic and abiotic processes is known as nitrogen cycle. ओके, तर ह्या पद्धतीनं आपण हे बघितलं नायट्रोजन, दॅट इज द सेडिमेंटरी सायकल. हे गॅस अशा पद्धतीनं रिलीज केली जाते बॉडीमध्ये. ॲनिमल्स ह्या फॉर्ममध्ये प्लांट्स यूज करतात, ॲनिमल कंझ्युम करतात, परत अमोनिया वगैरे जे आहेत ते रिलीज करतात. हे तर तुम्ही काय करणार, नायट्रोजन फिक्सेशनची डेफिनेशन दिली, नायट्रोजन सायकलची दिलेली सांगितलं मी आत्ताच. काय सांगितलेलं आहे पुस्तकमध्ये पण आहे की सर्क्युलेशन और रिसायकलिंग ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू अ व्हेरियस कंपाउंड्स लाईक nitrite and nitrate by the different processes, various processes like biotic and abiotic processes. This process is known as nitrogen cycle. Nitrification, conversion of nitrogen fixation, conversion of atmospheric nitrogen into the nitrate and nitrate by the various processes like biotic and abiotic process are called nitrogen fixation. आणि बायोटिकमध्ये रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया जो की नायट्रोजन फिक्सेशनमध्ये यूजफुल आहे. आणि नायट्रिफिकेशन एक प्रोसेस आहे, कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट अँड नायट्राइट. ओके, दॅट इज द नायट्रिफिकेशन. आणि अमोनिफिकेशन एक प्रोसेस आहे, कन्वर्जन ऑफ नायट्राइट अँड नायट्रेट इंटू अमोनिया. दिस प्रोसेस इज नोन ॲज अमोनिफिकेशन or release of ammonia through decomposition of bodies as well as excretory waste. This is called ammonification. And denitrification, conversion of nitrite and nitrate into nitrogen, atmospheric nitrogen. This is called denitrification. This is our end of chapter number 7, that is the energy flow in an ecosystem. If you have any doubt or any प्रॉब्लेम, जर कुठला पॉईंट समजला नसेल तर तुम्ही ग्रुपवर टाकत चला. मी तो पॉईंट परत तुम्हाला रिपीट घेईन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. ओके, थँक्यू.